मृदंगाचा माईक थोडा कमी करा. हिरवी वायर, हिरवी वायर. हा हॅलो, हा हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. विठाला 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 विठाला. हो, आता काटवटे महाराज तुम्ही कीर्तन ऐकायला बसाल्या. हा आता बस झालं, 10 वाजून गेले. आपलं जे विठ्ठल घ्यायची वेळ आली. हा आता बस झालं, तुम्ही कीर्तन ऐकायला बसा. संपलं आपलं निम्म कीर्तन होत आलं. आता 15-20 मिनिटाचं कीर्तन राहिले. आता जाऊ दे, जास्त हलवलं तर जास्त शिट्टी मारेल. विठाला 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 विठाला. देवा ताईसा करी उपकार, देवा ताईसा करी उपकार. देहाचा विसर पाणी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा. बर्वे केशी राजा कडू आले, ठाव देई चित्ता, ठाव देई चित्ता. राखे पायापाशी सकळ वृत्तीसी अखंडित, तरीच हा जीव सुख पावे माझा. बर्वे केशी राजा कडू आले. आस भय चिंता, आस भय चिंता. लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा. मागणे ते कहेची आहे आता, मुखी नाम संत संग देई. तुका म्हणे नको वरपंग देवा, तुका म्हणे नको वरपंग देवा. घेई माझी सेवा भाव शुद्ध, तरीच हा जीव सुख पावे माझा. बर्वे केशी राजा कडू आले. विठाला 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 विठाला. शिरगावमध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह दासबोध पारायण सोहळा. वास्तविक आपल्या कीर्तनाला उशीर झालाय. 10 वाजून गेले. कीर्तनाचा नियम आहे 9ला चालू हवं आणि 11ला बंद व्हावं. 2 तासाचं कीर्तन असतं. तुम्ही गेले 6 दिवस कीर्तन ऐकणारी मंडळी आहात. तुमचा जास्त वेळ घेणार नाही. तर माझ्या आवाजाला काही प्रॉब्लेम नाही. माईक असो अथवा नसो, आपण माईक असला तरी ह्या स्टेपनं वराडतो, नसला तरी. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. फक्त तुम्ही थोडं पुढे पुढे सरा. तुम्हाला माहिती की नाही माझी सवय, आज मी माणसं लांब बसून जागा कशाला ठेवली. माझं माणसं पहिला गेली. सरा बरं थोडं थोडं पुढं. सरा सगळे पुढं सरा लवकर. फक्त अर्धा तास. काळजी करू नका. मी तुम्हाला एक सुद्धा प्रश्न विचारणार नाही. तुम्ही सगळे माझ्या ओळखीच्या आया बाया, त्यामुळे मी तुम्हाला त्रास देणार नाही. थोडं थोडं पुढे सरा. आणि ज्या ज्या वेळेस भगवंताचं भजन होईल ना, त्या त्या वेळेस हाताने टाळी आणि मुखाने ना विठाला 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 विठाला. आनंद वाटतो महाराज शिरगाव या गावी कीर्तन करताना. कारण वास्तविक बात आम्ही नेहमी रोज कीर्तनात सांगतो की इथं कीर्तन करण्याकरता पुण्याई असावी लागते. हा, आजचं कीर्तन कसं झालं, का झालं, पत्रिकेत कसं आलं, नाव कोणाचं, हे नंतर चर्चा करू कीर्तन झाल्यानंतर. कारण आपल्याला वेळच नाही. हा, मी त्याच्यावर सुद्धा बोललो असतो, परंतु आपल्याला वेळ नाही. टाइम इज मनी. हा, एक मिनिट महत्वाचा आहे. प्रत्येक मिनिटाकडे भगवंताचं नाम निघावं. 1 तासाचं कीर्तन आहे. 1 तासामध्ये अभंग फार मोठा आहे. आजचा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताकडे मागणं मागतात. कारण आजचं कीर्तन हे जागराचं कीर्तन आहे बरं का. जागराच्या कीर्तनाला भगवंताला मागणी मागणारं प्रकरण असावं. काल्याच्या प्रकरणात काला प्रकरण असावं. वारकरी संप्रदायाला काही नियम आहेत. पहिला दिवस भगवंताचं नामस्मरण असावं. नाम प्रकरणातील अभंग असावा. दुसऱ्या दिवशी भक्ती प्रकरण, उपदेश प्रकरण आणि जागराला मागणी प्रकरण असावं. आणि काल्याला काला प्रकरण असावं. चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. चरित्र देवाचं उच्चारायचं आणि जय विठ्ठल घ्यायचं, हा काल्याचा नियम आहे. विठाला विठाला अभंग जरी मोठा असला, अभंग 6 चरणाचा आहे. किती चरणाचा? 6 चरणाचा. म्हणजे पाठेपर्यंत आपल्याला नक्की पुरणार. एका चरणाला आपल्याला 1 तास लागतो. हा, कारण गेल्या वर्षी 3 चरणाचा अभंग घेतला होता. 12:30 वाजवले होते. तुम्हाला पक्क देण्यात असेल. बरं, आज यंदा इतकी गरमी आहे ना, की मंडपामध्ये गरम होते. तुम्हाला होतंय का? हा, जास्त गरम होत असल्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. तुम्ही म्हणजे फार गोड बसलाय. कारण वास्तविक खरं सांगू का, आज माझ्या पुढ्यात 2 व्यक्ती अशा बसल्या की माझं कीर्तन करताना मन थाऱ्यावर नाही.
कारण कसं आहे, पारायणातलं कीर्तन करणं फार सोपं असतं. 5,000 समाजापुढे मी कीर्तन करणारा माणूस आहे. माणसांना कसं 2 तास झुलवायचे आपल्याला पक्क माहिती आहे. परंतु आज खरं सांगू का महाराज, माणसं इतकी ज्ञानी मंडळी आहेत. आमचे उपेंद्र महाराज असतील, आमचे शहाजी महाराज असतील, बाकीची पाठीमागे बसणारी मंडळी ज्ञानी मंडळी आहेत. आज 1 तासाचं कीर्तन आहे, परंतु कीर्तनामध्ये भगवंताकडे मागणं मागतात जगद्गुरु तुकाराम महाराज. ऐका बरं का, कीर्तन म्हणजे टाइमपास नाही, मनोरंजनाचं साधन नाही. कीर्तनातून काही विनोद करावे लागतात, कारण ही माणसं झोपतात म्हणून विनोद करावे लागतात महाराज. वास्तविक कीर्तनाचे काही नियम आहेत. कीर्तनात गादीवर कोणतेही दृष्टांत सांगण्याची मुभा वक्त्याला नाही. परंतु या माणसांच्यासाठी वारकरी संप्रदायाने थोडासा टर्न घेतला. माझ्या नामदारांनी पायामध्ये चाळ बांधावे आणि या माणसांच्या पुढ्यात उड्या मारून कीर्तन करावं, कारण ही माणसं चाळ बघण्याकरता तरी मंडपात बसतील. एवढंच नाही, माझ्या नाथबाबांनी कमरेला साड्या गुंडाळाव्यात. ही माणसं कीर्तनाला येत नाहीत म्हणून माझ्या नाथबाबांनी कमरेला साड्या गुंडाळाव्यात. 2 रुपयाच्या ठोकळ्या एवढं कुकू कपाळाला लावावं, टणकन उड्या मारून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नाथबाबांनी भारुड करावीत, कारण ही माणसं कशी तरी परमार्थाला लागावी हा उद्देश आहे. अवतार तुम्हा कराया कारण उताराया जन जड जीवा. पण हे माणसं इतकी लवाडे, नाथबाबांची भारुड या माणसांनी सोडून दिली आणि नाथबाबांच्या साड्या मात्र पक्क्या देहात ठेवल्या. यंदा ढाणे महाराजांनी केलेला विनोद सहज टेस्ट म्हणून पुढच्या वर्षी विचारा, या माणसांच्या डोक्यातून जाणार. परंतु कशासाठी केला विचारा. माणसं म्हणतात आम्ही इतक्या खोलात घुसतच नाही. अहो, भक्ती असावी, भगवंतानं पाठीमाग लागावं, काहीतरी मागा. माझ्या तुकाराम महाराजांची भक्ती होती. आता तुकाराम महाराजांचं चरित्र सांगत बसतो तर 1 तास जाईल. तुकाराम महाराजांचं चरित्र एका वाक्यात सांगतो महाराज. ज्या माणसाने कीर्तनामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे बसवले, त्या माणसाचं नाव जगद्गुरु तुकाराम महाराज. कुणी काही बोमटे हाणू द्या, माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचे आदर्श गुरु पहिले समर्थ रामदास स्वामी आणि 2 नंबर माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा लागतो. आता कुणी काय म्हणावं, जशी ज्याची बुद्धी तसं ते बोमटे आणते. वारकरी संप्रदायाने एकच ध्यास घेतला बाबा, खरा इतिहास जगापुढे टाकायचा. कारण संतांनी कधी वेगळं मत भुलवलं नाही. या समाजाला भुलवण्यासाठी तुकाराम महाराजांनी कीर्तन केली नाही, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याकरता याच कीर्तनाचा आधार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी घ्यावा. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यामध्ये माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कीर्तन करावी. राजांना वैराग्य प्राप्त झालंय का कीर्तनामध्ये, काय सांगावं, अनेक प्रसंग. आता वास्तविक पाहता या कीर्तनाचे उपकार आपल्या महाराष्ट्राच्या मातीवर इतके, म्हणून कीर्तनाला बसताना तरण्या पोरानं मांडी घालावी. उगच दगडावरून झाडावरून डापीवर बसू नये. माझी भाषा थोडीशी कडक आहे, कारण का जोपर्यंत आपल्याला धर्मवीर संभाजीराजे कळावे असे वाटत असतील, जोपर्यंत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे आम्हाला कळावे असे वाटत असतील, तर कीर्तनात मांडी घालून बसा. विठाला 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 विठाला. हो, तुम्ही बसा. तू म्हणाल एक तर आलाय बदली, पत्रिकेत नाव नाही तुझं आणि वर्ण लय शायनिंग हाणायची. तू कीर्तन झाल्यावर अंधारात भेट. तुम्ही बसा, तुम्ही बुजुर्ग माणसात मोठी मंडळी, कारण मांडी घालणं काही मंडळींना त्रास होतो. आता ज्यांना त्रास होतो त्यांनी बसा, परंतु ज्याला व्यवस्थित बसता येते त्यांनी मांडी घालावी की नाही. कीर्तनात मांडी घालून बसावं, कारण आसन मांडून जे ध्यान केलं जातं, आसन मांडून जी क्रिया केली जाते, ती क्रिया आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचते. कारण एक सांगतो महाराज, हे कीर्तन काय ऐकावं. अनेक कीर्तन ऐकणारी तू म्हणजे 300 वर्ष पारायण सोहळ्याला पूर्ण झाली. दासबोध महाराजांनी वचका वाचला, कारण शिरगावातील मंडळींना कीर्तन काय असावं सांगायची गरज नाही. वास्तविक पाहता तुमच्या गावचं भाग्य की तुमच्या गावामध्ये मारुतराय स्थापित, रामदास स्वामींच्या हस्ते स्थापित मारुतराय तुमचं नशीब आहे. मी नेहमी सांगतो महाराज, शिरगावामध्ये जन्म घेणं म्हणजे पुण्यवानाशिवाय काम नाही. कुणाचाही नशिबानं जन्म शिरगावात होतो, कुणाचाही होत नाही. कारण का, ज्या मातीमध्ये रामदास स्वामी आले, प्रसंग आठवा महाराज, कधी काळी या ठिकाणी माझे रामदास स्वामी आले होते. त्या मातीमध्ये आम्ही बसलोय महाराज. याच मातीमध्ये सह्याद्रीच्या काना कोपऱ्यामध्ये एका माणसानं कीर्तन करावं, त्या माणसाचं नाव जगद्गुरु तुकाराम महाराज. अहो, कीर्तनात राजाला बसवावं, वैराग्य प्राप्त व्हावं. राजाने सांगावं, महाराज
मला काही नको, मला वैराग्य प्राप्त झालंय, मला परमार्थ करावा वाटतोय. त्याच वेळी तुकाराम महाराजांच्या मनातील भावना ओळखाव्यात आणि कीर्तनाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्यासाठी प्रेरित करावं. महान कार्य तुकाराम महाराजांनी करावं. हा, कोणी म्हणत असेल तुकाराम महाराज गुरु नाहीत, रामदास स्वामी गुरु नाहीत, एक सांगतो महाराज, ज्याला खरा इतिहास माहित आहे ना, ज्याला माहित आहे त्याने बोलावा, अन्यथा त्या फंद्यात पडूच नये. विठला विठाला विठला 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 विठला. तुकाराम महाराजांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजीराजाने बसावं, टाळी वाजवावी. एका कीर्तनात छत्रपती शिवाजीराजे बसतात, नामदारांच्या कीर्तनात देवानं नाचावं. हा, आणि आमच्या कीर्तनात झोपलेल्यानं उठूच नाही. हे आमचं कीर्तन आहे. का फरक पडला? कारण आता सांगणारे सुद्धा त्याच लेवलचे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली. सांगणाऱ्यानं आधी सरळ वागावं मग सांगावं. हा, नाहीतर कणकून बाण्या मारते. अभंग तुकाराम महाराजांचा दणकून बोलतोय, कणकून पाकिट घेते घर घालतोय. का? अभंग तुकाराम महाराजांचा भांडवल संतांचं, पण फकड्यानं असं सांगावं की जसं काय ह्याच्या बापानं लिहिले. हा, कारण का बाबानो, परमार्थात सांगणारे अनेक भेटतील, करणारे कमी आहेत. तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, साधा वया भक्ती काज. अभंग फार गोड आहे. हा, साधना वेगळं आणि करणारे अनेक भेटतील. तुकाराम महाराजांनी भक्ती केली नाही, भक्ती साधली. हा, गोड शब्द आहे. मग साधली म्हणून मागण्याचा अधिकार प्राप्त झाला. देवानं पाठीमागं लागावं, काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. परंतु ते तुकाराम महाराज होते बरं का. आम्ही देवाला मागून मागून घायला आलो. काय काय मंडळी लगीन होईना म्हणून मारुतरायाला नारळ फोडायला लागली. देवा यंदा तरी वाजू दे बाबा. तुमच्याकडे फोडतात का? हा, काही काही या मारुतरायाला तेल घालायला लागले. आमच्याकडे दणका उठलाय माझा. ज्याचं होईना ते मारुतीच्या डोक्यावर तेल होते. तुमच्याकडे वाटतात का? माझ्या वाचनात आलं म्हणून सांगतो. बरोबर आहे, खरं आहे, खोटे मला माहित नाही. तुम्ही ज्ञानी मंडळी आहेत, पण सांगतो, मारुतरायाला तेल कधी डोक्यावर ओतू नये बरं का. शास्त्र सांगतोय का मारुतरायाला तेल उजव्या गुडघ्याला लावावं. कारण का, मारुतराया ज्यावेळेस लक्ष्मणाला मूर्छा आली, त्यावेळेस लक्ष्मणाला मूर्छा आल्यानंतर जडीबुटी आणण्याचं काम माझ्या मारुतरायाच्या सोपवलं प्रभू रामचंद्रांनी. वायुमार्गाने माझे मारुतराया निघालेत. हे भरतानं पाहिलं, बिनटोकाचा बाण लावला आणि बाण सोडला. मारुतरायाला लागला आणि मारुतराया धाड दिशी जमिनीवर पडले, उजव्या गुडघ्यावर पडले. कसे? कुठं पडले? उजव्या गुडघ्यावर. उजव्या गुडघ्यावर पडले. मुक्कामार उजव्या गुडघ्याला लागला. मुक्कामार. आता मुक्कामार लागल्यावर काय लावतात? एक तर तेल गरम करून लावतात किंवा हळद लावतात. तुमच्याकडे कसं आहे? तसंच आहे ना. एक तर तेल किंवा हळद. असंच कीर्तनात सांगत होतो महाराज. कीर्तन झालं, एक पोरग पुढे झालं, तुम्ही सांगताय मुक्कामार लावल्या, हळद लावा, हळद लावा, हळद लावा. मग मला सांगा, नवऱ्या मुलाला लग्नात का हळद लावतात? याला महाराष्ट्राच्या मातीतली बुद्धी म्हटलं बाबा ते काय माझ्या वाचनात आलं नाही, कसं सांगा म्हटलं. मग उद्यापासून कीर्तन बंद करा. साधा प्रश्न का, तुम्ही सांगताय हळद लावा, तेल लावा, हळद लावा, तेल लावा, पोराला काय म्हणून हळद लावतात. म्हणलं थांब जरा 5 मिनिटाचा वेळ दे. 5 मिनिटं विचार करता. आपण एका गावचं पाणी प्यायला माणूस नाही. 5 मिनिटं विचार केला. म्हणलं इकडे सापडलं उत्तर. म्हणलं काय झालं, कुठं सापडलं? म्हणलं ऐक बाबा, मुक्कामार लागल्यावर तेल लावतात, हळद लावतात. माझं म्हणणं अगदी करेक्ट आहे, पटवून देतो. आतापर्यंत मुक्कामार सोसण्याची ताकद त्या पोरामध्ये होती, परंतु आता इथनं पुढे मुक्कामार इतका बसणार आहे, गप सोसायचा म्हणून हळद लावते. आतापर्यंत आयग म्हणत होता, आयग सुद्धा म्हणायचं. माझा विषय होता मारुतरायाला उजव्या गुडघ्याला मुक्कामार लागला. मग तो मुक्कामार वेदना कमी होण्यासाठी उजव्या गुडघ्याला तेल लावावं. आम्ही कुठं लावतोय? कुठं लावतोय? रानात तिच्या तेल गेलं ती होईल प्रसन्न. हा, पण आम्हाला खरा देवच कळेना, खरा भाव कळेना. अरे तुकाराम महाराजांना खरा परमार्थ कळाला. एक बहादर निर्माण केला ज्याचं नाव छत्रपती शिवाजीराजा. अख्खं गाव नाही सुधरू द्या. हा, महाराजांनी एकच नियम ठेवलाय. उभा महाराष्ट्र कीर्तन करतोय तुम्हाला थोडा मोठ्यांच्या आशीर्वादाने. एकच सांगतो, कीर्तनाचे 3 टॉपिक ठेवले, त्याच्यापेक्षा बोलतच नाही आपण. काही मंडळी म्हटली ढाणे महाराजाला काही येत नाही तरी चालेल. पहिला मुद्दा आई वडील, दुसरा मुद्दा संत आणि तिसरा मुद्दा माझे छत्रपती शिवराय. याच्यापेक्षा आपण काही बोलतच नाही. पुण्यतिथी असो, पारायण असो, नाहीतर बारसा असो. अरे हे 3 टॉपिक
जीवनामध्ये ज्याला कळाले आईची शपथ घेऊन सांगतो त्याच्या जीवनाचं सोनं झालं. विठाला 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 विठाला. तुकाराम महाराजांना परमार्थ कळाला, खरं वैराग्य प्राप्त झालं, खरा देव कळाला. कारण तुकाराम महाराजांच्या पाठीमाग देव लागत होते. ऐका बरं का, हा आम्ही देवाच्या पाठीमाग लागलोय. एक नारळ फोडतोय, घरादाराचं सुख मागून घेतोय. एका नारळात यात्रा असते की नाही, यात्रा पालखी काय असेल ते, त्यावेळेस गुलालात अख्खा लाल गडी होतोय. पाहुण्यांना वाटव गड्या, आपल्या पाहुण्याशिवाय जत्रेचं पान सुद्धा हलायला तयार. पुन्हा ह्याला कुत्र विचारत नाही, पण जत्र चांगलं पाहुणं चौकटीतनं बघतोय लोका, आपलं पाहुण्याशिवाय गावाचं पान हलायला तयार. हा तेवढा पुरता परमार्थ आहे. तुकाराम महाराजांच्या पाठीमाग देव लागत होते, काहीतरी मागा. ते तुकाराम महाराज होते बरं का. वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत जाणत काही मागणे आम्हा अनुचित काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत जाणत काही मागणे अनुचित वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत जाणत काही मागणे तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं, काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे. देवा, आमच्या वडिलोपार्जित ही रीत आहे. काही मागणे आम्हा अनुचित, काही मागणार नाही. माझे प्रभू रामचंद्र या हनुमंतरायांच्या पाठीमाग लागले होते. काहीतरी मागा. माझ्या मारुतरायानं सांगितलं, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. देवा, तुझं काही नको आणि तू सुद्धा नको, फक्त तुझं नाम पाहिजे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, तुझं नाम इतकं गोड आहे. तुझं मला काहीही नको, तरी महाराज तू देव ऐकायला तयार नाही. तुकाराम महाराजांनी अभंगाची पूर्वपीठी किती गोड आहे. कारण तुकाराम महाराजांच्या गाथातील प्रत्येक अभंग, ज्या अभंगाची पूर्वपीठिका कळाली की नाही, 50% अभंग कळाला. मी या मताचा आहे. कारण कोणताही अभंग तुकाराम महाराजांनी गाथा लिहिताना आधी अनुभव घेतला. अनुभव आले अंगा ते या जगात. ज्ञानेश्वरी वाचली आपण, तर ज्ञानेश्वरी क्रमाक्रमाने पुढे सरते. परंतु गाथा असा आहे, तुकाराम महाराजांना ते दिसलं, जे पाहवलं ते तुकाराम महाराजांनी गाथ्यात. डायरेक्ट देवाला शिव्या, डायरेक्ट देवाचं कौतुक, संसारी माणसाला शिव्या, डायरेक्ट संसारी माणसाचं कौतुक, असा तुकाराम महाराजांचा गाथा आहे. तुकाराम महाराजांचा गाथा वाचताना परमार्थाचा अनुभव ज्याला आहे त्याला गाथा कळतो. गाथा कळतो ना? गाथा माहितीये? गाथा 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 इल्ला गाथा गाथा माहितीये का? ज्ञानेश्वरी माहितीये का? माहितीये का? हा बोला, केस करतो तुमच्या. विठाला 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 विठाला. एकदा म्हणतो ज्ञानेश्वरी ते म्हणले आत्ताच बाहेर गेली. ज्ञानेश्वरी नाही, ज्या माणसाला माथा आहे त्याला गाथा कळेल महाराज. गाथा वाचताना अनुभव तुकाराम महाराजांनी घेतला आणि गाथा लिहिला. तुकाराम महाराजांचा गाथा ज्याला कळाला ना, त्याला खऱ्या अर्थाने परमार्थाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. ज्यानं चित्त लावून गाथा वाचला, लक्षात ठेवा,
एकदा तरी वर्षातून देव स्वप्नात आल्याशिवाय राहणार नाही. रोज जाऊ द्या, रोज नाही येणार आमच्या, कारण आम्ही तुकाराम महाराज नाही. आमच्या स्वप्नात वर्षातून एकदा देव. मी रोज कीर्तना सांगतो महाराज, परमार्थ ज्याचा योग्य मार्गाने चाललाय असं त्याला वाटत असेल तर स्वप्नात एकदा देव यावा. किती वेळा? वर्षातून एकदा. पहाटेची वेळ असावी, नामदेव बारीचं दर्शन घ्यावं. मी रावळामध्ये गेलेलो आहे, गरुड खांबाला मिठी मारलेली आहे, साक्षात भगवान परमात्मा पुढे आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. असं स्वप्न एकदा. किती वेळा पडते का आम्हाला? आमच्या स्वप्नात देव हे. अहो कीर्तनकाराची ना मग ऐकलं, कीर्तनकार आडून घायला आलं, बरकड्या उड्या पडल्या, काय मेल अशी भाषा कीर्तनात. तरी सुद्धा देव स्वप्नात आला नाही म्हणताय. माझ्या फकड्याच्या रोज स्वप्नात देव येतोय नाही म्हणताय तुम्ही. हा, देव स्वप्नात येऊन अशी तब्येत झाली. आमच्या स्वप्नात देव नाही, आम्ही म्हशीची धार काढत होतो आणि म्हशीनं लात मारली. असलं आमच्या स्वप्नात आहे. अरे ज्याच्या स्वप्नात देवाला समजावा आपला परमार्थ योग्य मार्गाने चाललेला आहे. तुकाराम महाराजांचा गाता प्रत्येक अभंग. आजचा अभंग फार गोड आहे, 6 चरणाचा जरी असला, अभंगाची पूर्वपीठिका कळाली, अख्खा अभंग कळाला. तुकाराम महाराज पंढरीच्या वारीला निघालेले. आषाढी वारी आहे. तुकाराम महाराज दर मजल करत पंढरपुरामध्ये गेलेले. दशमीला लाईन मध्ये उभे राहिले आणि एकादशीचं दर्शन घेण्याकरता तुकाराम महाराज रावळामध्ये गेले. साक्षात पुढे मूर्ती पाहिली. तुकाराम महाराजांची मान ताट करून भगवंताच्या चेहऱ्यावर चेहरा आहे. आवडे हे रूप किंवा गोजिरे सगुण, या चेहऱ्यावर रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया. या ज्ञान तुकाराम महाराज भगवंताच्या चेहऱ्याकडे पाहतात आणि चेहऱ्याकडे पाहिलेले तुकाराम महाराजांनी देवानं पाहिलं आणि देवानं मान खाली घातली. जसं एखाद्याचे 1000 रुपये उसने असावेत आणि पुढून आल्यानंतर तो जे उसने घेतो तो मान खाली घालतो का? कारण याचा ऋण आपल्या डोक्यावर आहे. काय भक्ती असेल माझ्या तुकाराम महाराजांची. अहो जगाचा चालन करता भगवंत परमात्मा तुकाराम महाराजाला पाहिल्यानंतर खाली मान घालतो. काय भक्ती असावी महाराज गोड. तुकाराम महाराजांची भक्ती आदर्श जीवनामध्ये माणसानं घ्यावी. संसार असा करावा, परमार्थ असा करावा. अरे देवानं सुद्धा दारामध्ये चाकरी करावी. तुकाराम महाराजांनी पुढे आल्याला देवानं पाहिलं, मान खाली घातलेली आहे आणि तुकाराम महाराजांनी देवाकडे पाहिलं ना, मनातल्या मनात तुकाराम महाराज विचार करतात, देवा मान खाली का घालता? यावर देव उत्तर देतात, महाराज तुम्ही तर काही मागत नाही, मी मागा म्हटलं तरी काही मागत नाही. तुम्हाला काही नकोच आहे, कारण तुम्ही मागितल्याशिवाय माझ्या डोक्यावरचं ऋण कमी होणार नाही. म्हणून देव इतका चतुर आहे बरं का. देव सहजासहजी भक्ताला जवळ घेत नाही. हा, जर एखादा रोजच रामकृष्ण हरी कीर्तनाच्या माध्यमातून भजनाच्या माध्यमातून असेल, रामकृष्ण हरी म्हणत असेल तर देव त्याला प्रसिद्धीत गुंतवतो. पण जवळ येऊ देत, कीर्तनावर कीर्तन येईल, इकडची तारीख तिकडे फिरव, तिकडे त्यात गुंतवी. पण जवळ येऊ देणार नाही. त्यातून निसटला तर पाकिटात गुंतवील. हा, मी स्पष्ट म्हणणारा माणूस आहे. हा, पाकिट फोडता घायला ते कुठला बुक्का कुठला देव. हा, देव इतका चतुर आहे. चतुर तो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी. परंतु तुकाराम महाराज त्यातले नव्हते. महाराज तुकाराम महाराज विचार करतात, अरे देवानं माझ्यासाठी मान खाली घालावी. देवा, अरे तू मान खाली घालणं इतका मी मोठा नाही. तुझी इच्छा आहे ना, मी काहीतरी मागावं. आज तुला एक मागणं बघतो, माझ्या देहाचा विसर पाड. हीच एक मागणं अभंगाचं पहिलं खरं. देवा आता ऐका करी देवा आता ऐका करी ऐसा करी उपकार देवा, ऐसा करी उपकार. देहाचा
खरं सांगू काय, आज गंमत अशी झाली, त्यानं पक्क काम केलंय. कारण आज सलग माझं 33वा महाराज कीर्तन आहे. कुठं बोलत नाही, मारुतराच्या पुढे आहे, सलग 33वा कार्यक्रम आहे. हे नीट असेल तर गाणारा सुद्धा आनंद आणि बोलणारा सुद्धा आनंद आहे. तर आपण तेवढी कॅपॅसिटी पाहिजे नव्हती. तुकाराम महाराजांचा काळ गेला, बिना लाईटचा, बिना माईकचा. गाडगेनाथ महाराजांनी कीर्तन केली. आपण गाडगेनाथ महाराज होऊ शकत नाही, त्यांच्या नखाची सर आपल्याला येणार नाही. कारण हे चांगला जरा बोलायला धारी देतात. महाराजांना खूप गोड गायन करतात, पण काय करता, हाय ते आवाज पण असं खूप एक तर माईक चांगला असावा त्यापेक्षा नसला बरा. विठ्ठला 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 रोज असंच होता. काहीतरी माझं मी आल्यामुळे बिघडलंय ना. फक्त तुम्ही बिघडू नका. विठ्ठला 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 विठ्ठला. तुकाराम महाराज देवाला मागणं मागतात. देवाचा ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी माझ. देवा तू उपकार कर. कारण तुकाराम महाराजांना माहित होतं देव उपकार करणार आहे. काही माणसं अपकार करणार आहेत, काही माणसं उपकार करणार पैकी देव अपकार करणारा नव्हता, उपकार करणारा होता. काही माणसं महाराष्ट्राच्या माध्यमात ज्याच्यावर उपकार करा, उपकार विसरतो लगेच त्याचा सूड घेण्यात तयार होतो, त्याला अपकारी मनुष्य म्हणावा. तुकाराम महाराजांना माहित होतं देव उपकार करणार आहे. देवाला सांगतात तुकाराम महाराज काहीतरी उपकार जर करायचा असेल तर एकच उपकार करा, देहाचा विसर पाडी मज. या देहाचा मला विसर पडा. आता काही मंडळी म्हटली महाराज या देहाचा विसर पाडण्यासाठी देवाकडे जायची काय गरज आहे. सोपं आहे ना. आम्ही रोज 2 तास देहावरच नसतो. कधी कशाला देवाकडे जा, देवळात जा, मठात जा. सोपं आहे. घरची कधी रिक्षात घालून नेत्यात कळत सुद्धा नाही, देह आहे का नाही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात तो देह, त्या देहावर नसणं वेगळं आणि हरिनामात एकदा तल्लीन झालेला मनुष्य. तुकाराम महाराज परमार्थ करत होते. मी जेवलो की नाही याचं भान नव्हतं. दिनरजनी हा चिरंदा गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिनी या महायुद्धाचा प्रसंग रात्रंदिवस नामस्मरण चालू होतं. मी जेवलोय का नाही, वाजलेत किती हे सुद्धा माहित नव्हतं. आम्ही जर देवपूजेला बसलो तर 5 मिनिटाच्या आत देव एका जागेवर फेकून आम्ही उठतोय. हा आमचा परमार्थ आहे. देहावर येण्यासाठी तुकाराम महाराजांना जाग करावं लागायचं, तरी सुद्धा तुकाराम महाराज देहावर येत नव्हते. एवढंच नाही, अहो श्वान वाघासारखे प्राणी तुकाराम महाराजांच्या मांडीवर यायचे. गुहेमध्ये तुकाराम महाराज बसले असताना काय सांगावं, याला भक्ती म्हणावी. आमचा देह वेगळा, आम्ही मांडीला कड येतो कीर्तनात म्हणून काय काय पाय बसून बसते. कीर्तनाला म्हणले पाय, म्हणले महाराज मुंगे तिथं काय करू. उसात भांगालताना दिवसभर चावड्यावर भांगालते, पण कीर्तनात म्हणले मुंगे येतात. हा आमचा देहावरचं बंधन आहे. तुकाराम महाराज म्हटले देवा या देहाचा मला विसर पाड. आता देहाचा विसर पाडल्यानंतर फायदा काय. कारण देहाचा विसर पडल्यानंतर एक प्राप्ती मला होईल, तरीचा हा जीव सुख पावे माझा आणि बरवे केशी राजा कळवाले. तुकाराम महाराज म्हणतात या देहाचा मला एकदा विसर पडला. आता देहाचा विसर किती वेळा पडतो पा. एक तर व्यसन केल्यानंतर देहाचा विसर पडतो. दुसरा अति आनंद झाल्यानंतर देहाचा विसर पडतो. तिसरा अति उत्साह निर्माण झाल्यानंतर देहाचा विसर पडतो. कारण माझे मारुतराय नामस्मरण करताना उड्या मारून भजन करायचे, देहाचा विसर पडत होता. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. देहावर माझे मारुतराय नसायचे. कारण भजन करताना अहो एकदा तुकाराम महाराज सकाळची वेळ आहे, शौच विधीसाठी तुकाराम महाराज निघाले. सकाळची प्रहर आहे महाराज आणि झाडातून काहीतरी आवाज येतोय म्हणून एक ब्राह्मण आणि त्यांनी पाहिलं की झाडामधून राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. पाहिलं तर तुकाराम महाराज बाहेर आले. अहो तुकाराम महाराज तुम्ही नामस्मरण करताय, वेळ कोणती तुम्हाला कळते का. तुम्ही आंघोळ केली का, तुम्ही स्नान संध्या केली नाही, तुम्ही गंध लावला नाही, देवाचं नाव घेता कसं.
तुकाराम महाराजांनी हात जोडले. तुम्ही आम्ही असतो म्हणलो तुला काय करायचे जा पुढे. परंतु तुकाराम महाराजांनी हात जोडले आणि तुकाराम महाराज म्हणतात की काय करू, तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु माझी मजा झाली अनावर वाचा. माझी मजा झाली अनावर वाचा. माझी मजा झाली अनावर वाचा. माझी मजा झाली अनावर माझी मजा झाली अनावर वाचा. माझी मजा झाली अनावर वाचा. माझी मजा झाली अनावर वाचा. चंदयाना आणि छंदया नामाचा घेतला. काय काय माणसं पा बोलायला लागले की नाही, सहज पहिल्या तडाख्याला शिवी हसडत्यात. ग्रामीण भागात हा प्रकार फार आहे. बोलायच्या सुरुवात करण्या अगोदर द्या टाळी दोन द्या वरचं खालचं झालं ते सोडून द्यायचं लगेच कीर्तनात. विठाला 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 मागे झाले पाहू नका पुढे जाणे आहे. आज असं झाले का महाराज मला खरं सांगा, आता माझ्या जीवाला माहित मी कसं करतो. त्यामुळे गमत आहे. आता ही माणसं बसल्या, ढाणे महाराजचं कीर्तन आहे, ढाणे महाराजचं कीर्तन आहे. आता आज म्हणजे तारेवरची कसरत आहे. विठाला 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 तुकाराम महाराज म्हणतात माझी मजा झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला से माझी वाचा अनावर झाली. कारण का या देहाचं सुद्धा मला भान नाही. ज्यावेळेस मैनावतीच्या मांडीवर गुरुंनी डोकं ठेवून झोप घेतली होती, देवानं प्रसंग ठेवला, देवानं परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि देव भुंगा झाले. भुंगा या मैनावतीच्या मांडी मागे पाठीमागून भुंगा घुसला, पुढे निघाला. तरी मैनावतीनं क्षणभर सुद्धा मांडी हलवली. याला म्हणायचं देहाचा विसर. आमचा देहाचा विसर फार वेगळा. तुलसीदास महाराजांना प्रभू रामचंद्रानं दर्शन दिलं. सगळीकडे नगरीमध्ये बातमी झाली, तुलसीदासांना प्रभू रामचंद्रांनी दर्शन दिलं. प्रभू रामचंद्रांनी दर्शन दिलं. एक मारवाडी रथामध्ये सोनं भरलं, जड जवाहर भरले, संपत्ती भरली. तुलसीदास महाराजांच्याकडे आले. मठ होता. तुलसीदास महाराजांना नमस्कार केला. म्हटले सगळीकडे बोंबाबोंब झाली, तुम्हाला प्रभू रामचंद्रांना दर्शन दिलं. म्हटले हो, मला सुद्धा दर्शन मिळेल का? हे सगळं धन ज्ञान मला राम दाखवा. इतकं सोपं आहे का? तुलसीदास महाराजांना कळालं हे असं ऐकायचं. त्यावेळी तुलसीदास महाराज म्हणतात धन नको, पैसा नको बाबा, अशाने प्रभू रामचंद्र भेटत नाही. त्याला भक्तीच करावी लागते, त्याला भावच प्रकट करावा लागतो. अरे ज्या वेळेस भाव आपल्या हृदयामध्ये निर्माण होतो तेव्हाला बोलवायची गरज नाही. देव तुमच्या हृदयात आल्याशिवाय राहणार नाही. मारवाडी म्हटला तुलसीदास महाराज खोटं बोलताय, तुम्हाला देवानं दर्शन दिलंच नाही, तुला समजायचंय तसं समज. रस्त्याने निघाला. तुलसीदास महाराज खोटं बोलतात. काय बोलतात? प्रभू रामचंद्रांना दर्शन दिलं, एवढं धन घ्या म्हटलं, परंतु धन भेटलं नाही. तुलसीदास महाराजांनी परत बोलवलं, तुम्हाला राम हवाय? नक्की हवाय. मग काय करावं लागेल? तो आतमधला भाला आणा. अंगणामध्ये भाला तुलसीदास महाराजांनी खस दिसी रोवला, टोक वर केलं, समोरच्या पिंपळाच्या झाडावर चढा आणि वरून या भाल्यावर उडी मारा. प्रभू रामचंद्र तुम्हाला दर्शन देईल. आता टाकील का उडी? टाकील का? तुलसीदास महाराज म्हणजे जर नाही दिलं तर आता या ठिकाणी माझा प्राण त्याग करेन. प्रभू रामचंद्रानं दर्शन दिलंच पाहिजे. तो म्हणला तुझा
तुझा राम आणि तुझा भाला. इतकं सोपं आहे का? माणसं बोलतात नुसती, ज्यावेळेस करायच्या टायमिंगला कुणी नसतं बोलणारे. लय वाराणाची मिटिंग मांडली की याव करेंगे त्याव करेंगे त्याव करेंगे बोलणार सगळ्यात माग असते. आमच्यातलं सांगते तुमचं सांगत नाही. तुम्ही म्हणाले काय आमचंच खाते ना आमचीच माप काढते. आमच्यातलं सांगतो तुमचं सांगत नाही. तसं या ठिकाणी तुलसीदास महाराजांना तो बोलू लागला. रस्त्याने चालला तुलसीदास महाराज खोटारडे, भाड्यावर उडी टाका मग राम दिसेल, असे कुठे असते का? एक भक्त रस्त्याने चालला होता, त्यानं हे ऐकलं आणि तो पळत तुलसीदास महाराजांकडे आला. मला राम दाखवाल का? हो नक्की दाखवेन. काय करावं लागेल? समोर भालाय, झाडावर चढ आणि भाल्यावर उडी मार. सर 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 वर चढला. मनामध्ये भाव होता, श्रद्धा होती, देहाविषयी अभिमान नव्हता. झाडावर चढला आणि उडी मारणार. एवढ्यात प्रभू रामचंद्रानं हात धरला. रे मी आलोय रे, उडी कशाला मारतोय? याला भाव म्हणावं. ज्यानं देहाचा विसर पाडला, ज्याचा भाव तयार झाला, भाव ज्याचे गाठी आणि त्याची लाभ. हा फक्त भाव चांगला पाहिजे. पण भाव आहे एक वेळ चांगला गंध लावेल, चांगलं धोतर नेसेल, मस्त इस्त्रीचा फेटा दणकून 2 तास बोलेल, परंतु हृदयात भाव असेल याची गॅरंटी. कारण ज्याच्या हृदयात भाव आहे त्याच्याच हातून खरा परमार्थ घडू शकतो. इतर गोष्टी असल्या तरी चालतात, नसल्या तरी. एक वेळ कपाळाला गंध नसला तरी चालेल, एक वेळ धोतर फाटक असलं तरी चालेल, एक वेळ फेटा कसलाही असला तरी चालेल, परंतु हृदयात भाव असलाच. हा जसं लग्नात घोडा असला तरी चालतोय, नसला तरी. लग्न माहिती ना? माहिती आहे लग्न? हा लग्नात घोडा असला तरी चालतोय, नसला तरी चालतोय. लग्नात वाजंत्री असले तरी चालतात, नसले तरी चालतात. लग्नात कुरवली असली तरी चालते, नसली तरी चालतात. लग्नात वराडी असले तरी चालतात, नसले तरी. काय थटत नाही वराड्या वाचून. आता पहिला काळ गेलाय. पहिले वराडी पाया पडायला लागायचं वर बापाला, ये बाबा. आता काय नाही येईल तेवढा बरा आहे. हा कारण येऊन तरी काय धन लावतात. वराड काय शब्द आहे? काय शब्द आहे? वराड. सारखं वराडचं त्याचं नाव. हा लग्नाला ट्रक न्या ते म्हणते का परिस्थिती नव्हती का? आपटून आपटून घायला आलो. लक्झरी न्या त्याला काय झालं? मस्ती आली, त्याचं नाव वराड. हा लग्न टायमिंगला लावा तरी वराडणार. दम नव्हता का? एक गाडी मागे अजून. उशिरा लावा, हे का टायमिंग आहे का? लग्नाला लाडू करा, कठीण धुवून शिरा करा, हे का तिसऱ्याचं जेवण आहे का? हा गेल्या गेल्या नाश्ता द्या. हल्ल्यावर म्हणाल काय गरज होती का? आता जेवण जाते का? देऊ नका. बोंबालणार कावळं वरडायला याच नाव वराड. कसंही करा वराड. म्हणजे लग्नात वराड असलं तरी चालते, नसलं तरी चालते. लग्नात वाजंत्री असली तरी चालतात, नसली तरी चालतात. लग्नात कुरवडी असली तरी चालते, नसली तरी चालते. लग्नात पोराला आई बाप असले तरी चालतात, नसले तरी चालतात. लग्नात नवरा नवरी असली तरी चालते आणि नसली तरी. लग्नात नवरा नवरी पाहिजेच पाहिजे, तसा परमार्थात भाव पाहिजेच पाहिजे. विठला 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 विठला. परमार्थात भाव केव्हा येईल? देहाचा विसर पाडी मज. या देहाचा विसर. हा मुलं देहाचा विसर पाडतात केव्हा? ज्यावेळेस आखाड्यामध्ये पहिलवान उतरतो. हा जो पहिलवान जिंकतो की नाही, आल्यानंतर उडी मारतो पा. हा पूर्वी आखाडे असा, आता पुढले जत्र आखाडे नाही, पूर्वी आखाडे असायची. पहिलवान आला की उडी मारतो. उडी मारताना वस्ताद चांगला असतं तर सावध बरं, नाही तर वस्ताद उराव घेऊन पहिलवान झोपते का? त्यावेळेस त्या पहिलवानाचा देहावर भास नसतो. कारण देहावर नसतोच तो पहिलवान, त्या यशाच्या आनंदामध्ये असतो. हा ज्यावेळेस लग्नात नवरा मुलगा अंतरपाटाच्या पलीकडे असतो, देहावर चिमटा काढून बघा, जात माग बघणार नाही. का सांगतोय? मनुष्य देहावर केव्हा केव्हा नसतो. पैकी नामस्मरणामध्ये जो देहावर नाही, भगवंत त्याच्या जवळ असं समजावं. हा परंतु आम्ही नामस्मरणात देहावर असतो आणि इतर ठिकाणी नसतो. ज्याचं झालं नाही त्याची गाठ घ्या. ते म्हणते कधी एकदाच माझं होईल. आणि ज्यावेळेस ते लग्नाला उभं राहते की नाही, उभं राहतं त्यावेळेस गंमत पा. त्याला काही दाखवा, ते इकडं तिकडं बघत नाही. कारण का? तो देहावर मुळीच नसतो. महाराज तुकाराम महाराज म्हणतात, असंच देहावर तुम्ही ज्यावेळेस भक्तीमध्ये नसाल त्यावेळेस
तुमच्या चित्तामध्ये समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. देवाला तुकाराम महाराज टाचून टाकतात, देवा हा देहावर तू जर मला विसर पाडला तर तरीच हा जीव सुख पावे माझा, बरवे केशी राजा कळू आले, तरच माझ्या जीवाला सुख प्राप्त होईल. मग हा देह, या देहावर न होण्यासाठी किंवा सुख प्राप्त होण्याकरता तुकाराम महाराजांनी काय करावं? अखंड नामस्मरण करावं. म्हणून संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण सुद्धा 5 मिनिटं अखंड नामस्मरण करूया. सर्वांनी व्यवस्थित बसा. 5 मिनिटं नामस्मरण, एक 15-20 मिनिटांमध्ये मी कीर्तन संपवतो, जास्त वेळ घेणार नाही. 11 वाजलेत. सर्वांनी व्यवस्थित बसा. 5 मिनिटं हाताने टाळी आणि मुखाने नाम विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, देवाता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरवे केशी राजा खळू आले. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझ्यावर एवढाच उपकार कर, या देहाचा विसर पाड, आणि जर तू असं केलं तर तरीच हा जीव सुख पावे माझा, बरवे केशी राजा खळू आले. देव म्हटले, ठीक आहे महाराज, तुम्ही सांगताय देहाचा विसर पाड, ठीक आहे, परंतु याच्यापेक्षा आणि काय हवंय का? त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, ठाव देई चित्ता राखे पायापासी, सकाळ वृत्तीस अखंडित. तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात, ठाव देई चित्ता आणि राखे पाया, मन बुद्धी चित्त अहंकार या नाम चित्त. हा, चित्त म्हणजे काय? मन बुद्धी चित्त अहंकार. तुकाराम महाराज म्हणतात, या चारही बाजू मन बुद्धी चित्त आणि अहंकार, या बाजू ज्या भक्तांच्या भगवंताच्या चरणावर आल्या, ठाव देई चित्ता आणि राखे पायापासी, सकळ वृत्तीस. एक मन इतकं ओढाळ आहे, माणूस कीर्तनात बसेल परंतु मुंबई फिरून येईल, देहानं कीर्तनात असेल परंतु मनानं कुठं असेल? कारण मन इतकं ओढाळ आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकात लाढो. बस किती हकला जास्त पाहिजे मग पुढचं म्हणलं असतं. मन इतकं वढाळे बाबांनो, बहिणाबाई मनाचं वर्णन करतात. एवढंच नाही, मनाचं वर्णन अनेक संतांनी केले. या मनाला जाग्यावर आणण्याकरता दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजो नारायणा. माझ्या मनामध्ये दुर्बुद्धी येऊ नको, कारण का? हे मन इतकं वाईट आहे, मन चांगलं सुद्धा आहे. मन जर या भक्तीमध्ये रमलं एकदा, चिंतन चिंतने तद्रूपता. हा, आज जर 5 मिनिटं नामस्मरण करत असाल तर या मनाला एक चांगली सवय आहे, या 5 मिनिटांचे 10 मिनिटात रूपांतर करा, 10 मिनिटाचे 15 मिनिटं करा, 15चे 25 करा. एक दिवस तुमचं मनच भगवंत रूप झाल्याशिवाय राहणार नाही. विठला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. फक्त त्या मनानं एक धास गावा, मी राम आहे. हा, मी राम, मी आणि माझे विसरले जयाचे अंतकरण, मी आणि माझे बाजूला काढा आणि मी रामच आहे. तुका म्हणे घालू तयावरी भार, आणि वाहू हा संसार देवापायी. वाल्मिकीनं शतकोटी रामायण लिहिलं, ऐका बरं का.
राम अहो ज्याला तोंड नाही त्याला राम म्हणता यावं, ज्याला तोंड नाही ते सुद्धा राम म्हणते. पोरग नुसतंच बोलायला लागलं त्याला राम म्हणायला म्हणणार, परंतु ज्याला चांगलं बोलता येते ते म्हणत. वाल्या कोळ्यानं आधी काय म्हटलं, मरा 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 मराचा झाला राम आणि कोळ्याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाधी. हा शतकोटी रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिलं, शतकोटी रामायण लिहून पूर्ण झालं आणि या रामायणाचं भांडणात रूपांतर झालं. ऐका बरं का, फार गोड दृष्टांत आहे. देव मंडळी म्हटली रामायण आमचं आहे, कारण प्रभू रामचंद्र आमचे. देवाच्या रूपामध्ये प्रभू रामचंद्रांना पाहिलं आणि रामायण आमचं ठसून अधिकार सांगितला. माणसं म्हणली महाराज रामायण आमचं आहे, कारण जरी प्रभू रामचंद्र देव असले तरी मानव रूपात कार्य केलं म्हणून रामायण आमचं. यावर शेषनाग म्हणजे पाताळातील मंडळी म्हटली रामायण आमचं आहे. प्रभू रामचंद्र जरी रामायणातले मुख्य असले तरी लक्ष्मण होते म्हणून रामायण घडलं, म्हणून रामायण आमचं. तिघामध्ये वाद झाला, आता काय करावं हा न्याय निवाडा करण्यासाठी तिघे जण भोलेनाथ शंकराकडे गेले. आता तुम्ही सांगा रामायण कुणाचं? देव म्हणे आमचं, माणसं म्हणे आमचं आणि शेषनाग मंडळी म्हणे आमचं. हा रामायण कुणाचं नक्की? यावर पर्याय भोलेनाथ शंकरांनी काढला, मी सांगतोय ते ऐका. हा शतकोटी रामायण किती? शतकोटी. तिघांचेही मुद्दे ऐकून घेतले. भोलेनाथ शंकर म्हटले तिघांचेही मुद्दे बरोबर आहे, मग या रामायणाची आपण वाटणी करूया. शतकोटी रामायण, मग 33 कोटी श्लोक तिघांना दिले. किती झाले? किती झाले? 99 कोटी. राहिले किती? 1 कोटी शिल्लक राहिले. 1 कोटी शिल्लक पैकी 33 लाख तिघांना दिले. राहिले किती? किती राहिले? 1 लाख राहिले. आता 1 लाख वाटावेच कसे म्हणून पुन्हा 33 हजार ओव्या दिल्या, श्लोक दिले. राहिले किती? 1000 राहिले. पुन्हा 300 श्लोक दिले. राहिले किती? 100 राहिले. पुन्हा 33 श्लोक दिले. राहिले किती? किती? 1 श्लोक राहिला आणि तो 22 अक्षरी श्लोक होता. 32 अक्षरी होता, सॉरी 32 अक्षरी श्लोक आहे. हा श्लोक वाटावा कसा म्हणून या 32 अक्षराचे 10 अक्षर तिघांना दिली. राहिले किती? 2 अक्षर राहिली. म्हणजे रामायणाचं सार आहे ती अक्षर भोलेनाथ शंकरांनी स्वतःकडे ठेवली. ती अक्षरे म्हणजे राम. विठला 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 विठला. पण हा शब्द करण्याकरता किंवा देव करण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. कारण परमार्थात अहंकार लगेच होतो. ज्याला थोडं येते की नाही ते जास्त ताटत, ज्याला जास्त येतं ते ताटत, ज्याला 2 अभंग पाठ आहेत ना तेच लय बुवा 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 म्हणून नाचत. आधी आपलं सांगावं, यांचं सांगायला नको. हा कारण ज्याला 5 गुंठ जमीन आहे की नाही त्यालाच पावसाची लय काळजी. कधी पडते? किती जमीन? 5 गुंठ. ज्याला 7 एकर आहे ती गप आपलं तांबाखू मिळत बसतो. तुला किती जमीन म्हणला? मग बस की मर की गप. लगा 5 गुंठ जमीन वळवळ कशाला करते? हा मी सांगत नाही महाराज, ज्याच्याकडे थोडं ज्ञान आहे की नाही त्याला अहंकार झाल्याशिवाय राहत नाही. एक वेळ अज्ञानी माणसाला अहंकार चिकटत नाही, परंतु ज्ञानाला चिकटल्याशिवाय राहत नाही. नवलंकाराची गोठी नरगे विशेष ज्ञानापाठी, सज्ञानाचे झोबे कंठी नाना संकटे नाचवी. हा ज्ञानाच्या पाठीमाग अहंकार लागला म्हणून समजा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हणजेच ठाव देई चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्ती अखंडित. एवढंच नाही, महाराजांचं मागणं वाढू लागलं. देव म्हणतात आता बस झालं, आता बस झालं. तुकाराम महाराज म्हणतात नाही, मन आलं, परंतु अनेक बाबी अशा आहेत ज्याची आस मनामध्ये. अभंगाचं 3रं चरण. मागणे ते असं भय चिंता लाज काम क्रोध, असं भय चिंता लाज काम क्रोध, असं भय चिंता लाज काम क्रोध, असं भय चिंता लाज काम क्रोध. असं भय चिंता लाज काम क्रोध, असं भय चिंता लाज काम क्रोध.
असं भय चिंता लाज काम क्रोध असं भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा तोडावा संबंध यांचा माझा तोडावा संबंध यांचा माझा करीत हा जीव सुंदर पावे माझा करीत हा जीव सुंदर पावे माझा करीत हा जीव सुख पावे माझा करीत हा जीव सुख पावे माझा तोडावा संबंध यांचा माझा तोडावा सण यांचा माझा थोडावा संबंध यांचा माझा करीत हा जीव सुख पावे 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 माझा. चौथ्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आज भय चिंता लाज काम क्रोध. आता भली मोठी यादी आहे. सगळी यादी सांगत बसलो तर 2 वाजते. आज भय चिंता लाज काम क्रोध ही परमार्थाला बाधक मंडळी आहेत. आज म्हणजे अशा माणसाची सुटत नाही तोपर्यंत हातून परमार्थ घडू शकत नाही. आज भय जोपर्यंत भय मनातलं जात नाही तोपर्यंत परमार्थ होऊ शकत नाही. आज भय चिंता लाज काम क्रोध. परमार्थात लाज आली की समजायचं पिकलिया शेंद कडूपण जाय. अभंग महाराजांचा गोड आहे. म्हणजे परमार्थात या गोष्टी बाधक आहेत. मनुष्य जिथं लाजायला पाहिजे तिथं लाजल्याशिवाय राहत नाही. लाजायला पाहिजे तिथं लाजत नाही आणि जिथं लाजायला नको तिथं लाजल्याशिवाय कीर्तनात मांडी घालून बस म्हणलं की लाजतंय हो. काय माणसं म्हणतात आपल्या प्रेस्टेजला शोभत नाही. कारण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जिथं लाज वाटायला नाही पाहिजे तिथं माणसं नक्की लाजतात आणि वरातीत नाचायला अजिबात लाजत कारण का नको ती उपदे आमच्या डोक्यात आहेत. आम्ही नको ती सर्टिफिकेट एखाद्याच्या माथी मारली कारण तिथं आम्हाला लाज वाटत नाही. बाबा रे एखाद्या सरपंचांचा मुलगा आहे परंतु तो जर परमार्थात आला तर माणसं म्हणतात काय नको ती खोड डोक्यात घेतलंय. 10 पिढ्यात खानदानात कुणी देवळात तुझ्या गेलं नाही म्हणजे चांगलं करतोय का वाईट करतोय. तुकाराम महाराज म्हटले बाबा अशा अनेक गोष्टी आहेत. काम क्रोध ज्याचा क्रोध निमाला नाही तो संत येऊ शकत नाही माणूस येऊ शकत नाही. नम्र झाला होता तिने कोण दिले. परमार्थात जो नम्र झाला ज्या बुवाला राग आला समजायचं ते कारण लय ते राग येणार बुवा आहे. कारण सामान्य माणसाला एक वेळ लवकर येत नाही पण बुवाला लगेच येतोय समजायचं कच्च मडकय. कारण ज्याचा रागच गेला नाही तो काय परमार्थ करणार आहे. राग ज्याचा गेला ना ज्याच्या मनामध्ये क्रोध नाही ज्याच्या मनामध्ये काम नाही खऱ्या अर्थाने तो भक्त समजावा. म्हणून आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा. एवढी लिस्ट देवा पुढे टाकली. देव म्हणतात बाद झालं परंतु तुकाराम महाराज म्हटले मागणे ते कहीची आई आता मुखी नाम संत संग दे. मला एवढं दे माझ्या मुखातून तुझं नाव येऊ दे आणि मला संतांची संगती दे. कारण देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. देव वसे ज्याच्या चित्तात देव आहे अशांची मला संगती दे म्हणजे संतांची मला संगती दे. अशाची संगती दिली तर माझ्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मागणे ते एक हेची आहे आता मुखे नाम संत संग दे. एवढंच नाही तेव्हा पुढे तुकाराम महाराज मागणं मागतात. देव म्हणतात तुकाराम महाराज तुम्ही भरपूर मागणं मागितलं परंतु तुमच्यासाठी काहीच नाही मागितलं. महाराज म्हटले मागणार ना माझ्यासाठी सुद्धा मागणार. तुका म्हणे नको वरपंग देवा आणि घे माझी सेवा भाव शुद्ध. शेवटच्या चरणात महाराज म्हणतात मला एवढंच दे माझ्यासाठी द्यावं वाटतंय ना. तुका म्हणे नको वरपंग म्हणजे माझी वरवरची सेवा नको. कारण वर पोहणं वेगळं न बुडी मारून पोहणं वेगळं. वरवरची सेवा नको. शेतात स्वतःच्या काम करणं वेगळं आणि रोजानं काम करणं कळतंय ना. स्वतःच्या शेतात अंधार पडला तरी पातवणं उठायला तयार. जाऊ द्या पेंटभर तेवढंच उद्या ढिलं पडत आणि रोजानं गेल्या 5 वाजले उठा. मालक एवढंच वाढवलेला 200 रुपये द्यायचे. कारण का कारण वरवरची सेवा करणं वेगळं
आणि मनापासून सेवा करणं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात एवढंच मला मागणं दे. तुका म्हणे नको वरपंग देवा आणि घेई माझी सेवा भावशुद्ध. मग तुकाराम महाराज जर एवढं जीवनामध्ये मागणं मागतात कारण का? कारण माझ्या जीवाला जर सुख प्राप्त व्हायचं असेल, अभंग इतका गोड आहे, प्रत्येक चरणाचा अर्थ सुखाशी संबंधित आहे. इतका अभंग गोड आहे ना, जरी 6 चरणाचा असला प्रत्येक चरणाला ध्रुपद लावा आणि अभंगाचा अर्थ समजावून घ्या. देवाचा ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरीचा हा जीव सुख पावे माझा परवे केशी राजा कळवाले आस ठाव देई चित्ता राखे पायापासी सकळ वृत्तीस या खंडित तरीचा हा जीव सुख पावे माझा बरवे केशी राजा कळवाले आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा तरीचा हा जीव सुख पावे माझा बरवे केशी राजा कळवाले मागणे ते कहेची आहे आता मुखी नाम संत संग देई तरीचा हा जीव सुख पावे माझा बरवे केशी राजा कळवाले. आणि शेवटचे चरण तुका म्हणे नको वरपंग देवा तरीच हा जीव सुख पावे माझा. हा म्हणजे जर आम्हाला सुख पाहिजे असेल तर तुकाराम महाराजांची यादी पाहून घ्या. देहाचा विसर पाडी मज पहिलं चरण. दुसरं चरण ठाव देई चित्ता राखे पायापासी सकळ वृत्तीस अखंडित. चौथं चरण आसभय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध याचा माझा मागणे ते कहेची आहे मुखी नाम संत संग देई आणि तुका म्हणे नको वरपंग देवा घेई माझी सेवा भाव शुद्ध तरीच हा जीव सुख पावे माझा परवे केशी राजा कळू आले ज्ञानेश्वर माहुली ज्ञानराज माहुली माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज 6 चरणाचा अभंग आहे. अभंग फार गोड आहे. वास्तविक पाहता एवढ्यामुळे अभंगाचा भावार्थ सांगणं कठीण आहे. कारण तुकाराम महाराजांचा कोणताही अभंग घ्या, कोण्याही कीर्तनकारानं करेक्ट अर्थ सांगावा इतका कीर्तनकार तल्लक बुद्धीचा अजून जन्म घ्यायचा आहे. कारण तुकाराम महाराजांचा अभंग सोडवणं काहीच काम नाही. ज्याच्या बुद्धीला पटेल तसा अभंगाचा भावार्थ करावा. कारण तुकाराम महाराजांचा अभंगाचा अर्थ करण्याकरता तुकाराम महाराज व्हावं लागेल आणि ते आपल्या बापाच्यानं शक्य नाही. 10 कीर्तनकारांना एका अभंगावर चिंतन मांडायला सांगा. प्रत्येक जण 10 प्रकारे चिंतन मांडेल. न जाणू महाराजांना 11वं काहीतरी सांगायचं असेल. कारण महाराजांच्या बुद्धीची लेवल आपल्या बुद्धीची होऊ शकत नाही. आम्ही काय सांगावं, आम्हाला जे वाटतं ते मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्या बुद्धीतून थोडक्या वेळेमध्ये अभंगाचं जे चिंतन निर्माण झालं तुमच्या पुढ्यात मांडण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता मी ज्ञानी मंडळात बोलताना अनेक वेळा माझा वेडावाकडा शब्द गेला असेल. वास्तविक पाहता माझ्या कीर्तनाचा विषय असतो छत्रपती शिवाजीराजा आणि धर्मवीर संभाजीराजा महाराज. मी आवर्जून तुम्हा दोघांना मंडळींना सांगतो, मी रोज कीर्तनात रोज अर्धा तास शिवाजीराजांच्यावर बोलतो. पर्याय नाही. कारण काही माणसांना नाही पटलं. बऱ्याचशा माणसाने माझ्या सारखा कट केलाय. म्हणलं पुढच्या वर्षी बोलवू नको, परंतु यंदा सांगितल्याशिवाय सोडणार. कारण महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझं तर मत आहे महाराज, ज्या माणसाला डोक्याला फेटा बांधायचा आहे ना, आईची शपथ घेऊन सांगतो त्यानं माझ्या बापाविषयी 5 मिनिटं तरी बोलावं. आणि ज्याला बोलायचंच नाही त्यानं फेटाच बांधायचा नाही. त्या मताचा आहे. कारण ज्या कीर्तनाला राजाश्रय माझ्या छत्रपती शिवरायांनी दिला. आता कुणी काही सांगू लागले हो, कीर्तनाच्या माध्यमातून असेल हे माणसांना काही सांगावं, सांगणाऱ्यांना भान नाही काय सांगावं. आता पाडव्याविषयी मध्ये बराच गोंधळ निर्माण झाला. व्हॉट्सअपला मेसेज येत नको तिकडे लिखाण चाललंय, काय पाडवाय, पाडवा करू नका, अमुक करू नका, तमुक करू नका. आम्ही आपला ऐकतोय, बरोबर आहे, एका अर्थानं बरोबर आहे. अमुक राष्ट्रीय कीर्तनकार यांचं व्याख्यान आहे का, तमुक राष्ट्रीय कीर्तनकार यांचं व्याख्यान आहे का, पाडव्याला पालता तांब्या नको, तो डहाळाच नको. अरे तुकाराम महाराजांचं पुराण पाहून घ्या, संतांची चरित्र वाचा, तुम्हाला कळेल. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटली चालावी पंढरीची. हा एका वाक्यात सगळे झाकून पण बघतो कोण. सांगितलं वाचलं ही त्याला पाठवतोय, ती त्याला पाठवतोय. एकदा मामा ग्रुपवर कारण पाठवणारे अनेक येतो. ऐकावं वाचावं, 2 मुस्काडीत माराव्यात. अरे
अरे ज्या बहादुराने धर्मासाठी प्राण दिले, अरे ज्या धर्मासाठी या मातीमध्ये प्राण मिसळले, त्याच्या प्राणाची त्याच्या मरणाची जर ही चेष्टा होत असेल तर याच्यापेक्षा दुर्बुद्धी महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण होऊ शकत नाही. कुणी म्हणावं संभाजी रंगेल होते, कुणी म्हणावं गंगेल होते, अरे ज्या बहादुराने आपली जीभ छटली तरी धर्म बदलण्यास तयार झाला नाही. प्रसंग फार मोठे सांगू का खरं, आज मला याच्यावर अगदी जीव गुदमरतोय माझा. कारण पहाडी आवाजात संभाजी राजा सांगितल्याशिवाय जमत नाही. संभाजी राजा सांगताना उघड मेनचाट सांगून जमत. शिवाजी राजा असतील, संभाजी राजा असतील, अरे माझ्या संभाजी राजाची ज्यावेळेस बुबळा काढली गेली, अरे बहादुराने व्हॉट्सअपचा मेसेज लिहिताना एकदा विचार करा. अरे मरणाची चेष्टा करता. ज्या संभाजी राजाचा तोडगा तुम्ही पडव्याला होता, अरे ज्या संभाजी राजाच्या रक्तामध्ये धर्म नांदत होता, त्या धर्माची विटंबना तुम्ही संभाजी राजाला जोडून करता. अरे पाडव्याचा विषय त्या मरण्याला जोडू नका, कारण तुम्हाला मरणही कळलं नाही आणि संभाजीराजे सुद्धा कळाले नाही. ज्याला संभाजीराजे कळाले ना, बहादुराने धर्मासाठी प्राण दिले. ज्यावेळेस संभाजीराजाला कैद केलं गेलं आणि कैद केला बादशाहच्या पुढे संभाजीराजे आहेत. संभाजीराजांच्या मनामध्ये विचार आहे, बादशाह करून करून काय करेल. कारण ज्या वेळेस 7-8 वर्षाचे संभाजी होते आणि ज्यावेळेस आग्र्याला शिवाजी राजांच्यामुळे माझे छोटे संभाजी गेले होते, त्यावेळेस तेज बादशाह विसरला नव्हता. 7 वर्षाचं पोरग शिवाजी राजांच्या बरोबर पुढ्यात उभा आहे. बादशाहच्या पुढ्यात चांगल्या चांगल्याचा घाम फुटत होता, उभा राहण्याची धडकत नव्हती. परंतु शिवाजी राजांच्या उजव्या बाजूला छातीत ताणून माझा संभा उभा होता. बादशाहने विचारलं, शिवा अरे तेरा या संभा क्या. संभाजीच्या त्यावेळी मुठ्या वळ्या. पद्धत अशी होती, पुढे कुस्त्या चालल्या होत्या बादशाहच्या पुढ्यात. बादशाहनं मिश्किली करावी म्हणून बादशाह म्हणतो, संभा हौदा खेळोगे क्या. हौदा म्हणजे कुस्त्या. कुस्त्या चालल्या होत्या. 500-500 किलोचे पैलवान होते, 200 पाऊंड किलोचे पैलवान होते. 7 वर्षाचं पोरगा आमचा असतं तर ढसा रडत बोंबलत बसलं असतं. परंतु संभाजीराजे होते. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजाचा छावा होता. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यामध्ये खेळणारे, जिजाऊच्या मांडीवर लढणारा घडणारा माझा संभा होता. संभाजीला मोठ्या वळा आणि संभा म्हणतो, बादशाह हौदा तो खेलूंगा लेकिन इनके साथ नहीं, दम है तो नीचे आजा. त्याला पोरग म्हणावं. तो संभाजी आज बादशाहला आठवत होता. बादशाह म्हणतो, संभा अरे त्यावेळेस वाचलास, आता तुझी धडगत नाही. धर्म बदल, आता तुला जीवदान देतो. माझ्या संभाजीनं सांगितलं, बादशाह अरे धर्म बदलायचा असता तर कधीच बदलला असता. आता माझं शिर धडा वेगळं कर, मला त्याची पर्वा नाही. कारण मरणावर विजय मिळवणारा हा मराठा तुझ्या पुढ्यात उभा आहे. बादशाहनं यौवनाला आज्ञा दिली, याची बुबळा बाहेर काढा. तापत्या सया घेऊन यौवन पुढ्यात उभा आहे. संभाजीच्या चेहऱ्याकडे पाहिलं, सया हातातल्या कधी कळून पडल्या. यौवनाला सुद्धा कळलं नाही. अरे 100 सूर्याचं तेज माझ्या संभाजीच्या चेहऱ्यावर होतं. दुश्मनाला संभाजी कळावेत आणि आमच्या गिधडांना कळू नये. दुसरा यौवनाला हातामधल्या सया उचलल्या आणि संभाजीच्या डोळ्यामध्ये घातल्या. चर 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 आवाज आला. बुबळे बाहेर पडली. आज्ञा दिली, याची जीभ छाटा. संभाजीची जीभ बाहेर काढण्याकरता 10 यौवन संभाजीच्या बाजूने लोंबकळत होते. नाही उघडला जबडा. अरे वाघाचा जबडा होता, उघडेल कसा. कुणीतरी डोकं चालवलं, माझ्या संभाजीचं नाक दाबलं आणि सुहास गुदमरला म्हणून माझ्या संभाजी राजानं आ केला आणि तात्काळ जीभ छाटली गेली. तुटलेली जीभ पुढ्यात होती. बुबळा बाहेर पडली होती आणि बादशाह विनंती करत होता. आता राग गेला परंतु विनंती करत होता, अरे संभाजी धर्म बदल बाबा, तुझे हाल मला पाहावेनात. अरे हाल करणारा दमला परंतु हाल सोसणारा दमला नाही. कारण ज्या बहादुरानं वयाच्या 2ऱ्या वर्षी आई गमवली, एवढंच नाही 19व्या वर्षी ज्या बहादुराचा बाप गेला, 32व्या वर्षी मरणाला मिठी मारली.
नातेवाईक विरोधात गेले, अग्नी संगे लढला, वाऱ्या संगे लढला, परंतु चुकत माप कधी धर्माच्या बाबतीत घेतलं नाही. नावापुढे धर्मवीर लावून गेला. बादशाचा नाविलाज झाला महाराज. सरते शेवटी 11 मार्च 1691 दिवस आहे आणि माझ्या संभाजीराजाची हत्या बादशाने केली. धर्मासाठी प्राण दिले, परंतु नावापुढे धर्मवीर लावून गेला. धर्म बदलला नाही आणि त्याच्या मरणाची चेष्टा आम्ही व्हॉट्सअपच्या मेसेजद्वारे करू लागलो. आम्हाला संभाजीराजे कसे करणार? अरे ज्या संभाजीराजाच्या मुखातून गर्जना होती, तुटणारी जी पुढ्यात होती, बुबुळा बाहेर होती, अंग रक्तबंबाळ झालेलं होतं, तरी मुखातून शब्द बंद नव्हते. हर हर महादेव. हे मी गायला आलोय. मी वराड तुम्ही बसलाय म्हणून आपला मी ताण लावलाय. हर हर महादेवचा गजर आपलं कीर्तन समाप्त. काय राहिला असेल ते पुढच्या कीर्तनात. हर हर महादेव. सगळे 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 बसलेले सगळे शिरगावकर मंडळी, पाहुणे मंडळी, सगळे महिला मंडळी, सगळे हर हर महादेव कीर्तन येण. तयार तयार. छत्रपती शिवरायांचं रक्त आमच्या अंगामध्ये सळसळत आहे. कारण शिवाजी राजा ज्याला म्हणून घ्यायचंय, पाठीवर जगदंब ज्याला लिहायचंय, त्यानं राजासारखं वागायचं, उगाच नेपळाट वागायचं नाही. कारण शिवाजी राजा सांगताना मी इतकं जोरात बोलावं लागते महाराज. आणि या स्टेपनं रोज बोलतोय मी, खोटं नाही सांगत महाराज. मला झोप लागत नाही 2-2 तास कीर्तन झाल्यानंतर. परंतु या स्टेप शिवाय राजा आपण सांगत नाही. ज्या दिवशी सांगायचा वाटतोय ना, या स्टेप अन्यथा नाव घ्यायचं. कारण राजा नेबळाट सांगायचा नाही. माझा राजा नेबळाट नव्हता. संभाजी राजानं बादशाहकडे बघितलं. बादशाह म्हणतोय धर्म बदल, नाहीतर हे बघ तुझी बुबळ बाहेर काढी. यवनाला सापत्या सळ्या घेतल्या. संभाजीच्या तोंडाकडे बघितलं, सळ्या गळून पडल्या. पुन्हा दुसऱ्या यवनाला सळ्या उचलल्या, डोळ्यात घातल्या, चरचर आवाजाला बुबळ बाहेर पडली. पुन्हा जीभ छाटण्याची आज्ञा दिली. 10 लोंबकळ होते, तोंड वाचलं नाही. शेवटी एकानं नाक दाबलं, आय केलं, जीभ छाटली. जीभ छाटली तरी धर्म बदलाय तयार नाही. सरती सुट्टी बादशाह कंटाळा आणि 11 मार्च 1691 दिवशी संध्याकाळी संभाजीराजाला हत्या केली गेली. नावापुढे धर्मवीर लावून गेला, परंतु धर्म बदलला नाही. तुझ्या बापानं सांगितलं होतं का? हा. संभाजीराजा सांगताना, शिवाजीराजा सांगताना, खालची माती सरते की काय असा भासवावा. अरे सांगणाऱ्याच्या मस्तकात राजा असावा तसावा, परंतु ऐकणाऱ्याला सुद्धा क्षणभर वाटावं माझ्या पुढ्यात संभाजी. असं सांगायचं, कीर्तन संपवायचं. एवढा कानका आपण लावलाय. हर हर महादेव दयेन. आता ही वाय सरळ नाही, नंतर आपलं वजन ह्याच्यापेक्षा खतरनाक गोष्ट. काय काय माणसं म्हणली महाराज, अहो तब्येतीच्या मनाला ओरडत जाऊ नका, ऍडमिट करावं लागेल. म्हणलं जोपर्यंत शिरगावचं कीर्तन आपलं बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला काय होत. कारण महाराजांचा आशीर्वाद जोपर्यंत आपल्या पाठीमागे तोपर्यंत आपल्याला भेण्याची गरज नाही. छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद तोपर्यंत भेण्याची गरज नाही. आणि शिवाजी राजा सांगताना गादीवर मरण आलं तर त्याच्यापेक्षा भाग्याचं मरण आहे असं मी या मतात आहे. सगळ्यांदा हर हर महादेवचा गजर करायचा, कीर्तन संपवायचं. सगळे सगळे तयार. हा सगळे तरुण मित्र मंडळ, वयस्कर, सगळे महिला मंडळी, मर्दमणी, टाळकरी. हर हर महादेव कीर्तन संपलं. तयार. संभाजीराजाची तुटलेली जी पुढ्यात आहे, पुतळा बाहेर पडलेले, धडकड चालले घेऊन संभाजीराजे उभे राहिले. रक्तबंबाळ अंग, मुठ्या वया आणि एकच गर्जना केली. हर हर. अशी गर्जना ज्या गावात झाली, अशी गर्जना ज्या मंडपात झाली, त्या ठिकाणी माझे छत्रपती शिवराय आहेत असं समजावं. जिथं शिवराय तिथं श्रद्धा आहे असं नक्कीच समजावं. आणि जिथं श्रद्धा आहे तिथं ज्ञानोबा तुकोबा असल्याशिवाय राहू शकत नाही. तुकाराम 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 तुकाराम. तुका म्हणे माझा नको परपंग देवा, तुका म्हणे नको परपंग देवा, तुका म्हणे नको
देवा तुका म्हणे नको वरपंग देवा येई माझे देवा भाव शुद्ध दरित जीवा सुख पावे माझा येई माझी देवा भाव शुद्ध येई माझी सेवा भाव शुद्ध दरित जीवा सुख पावे माझा दरित जीवा सुख पावे माझा बरवे केशी राजा करू आले आले भरले केशी राजा गाडे आले तुका पावे
करीता जीव सुख पावे सुख पावे सुख पावे. असो खालील सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी पूर्ण करतो. भगवान परमात्मा करू अशीच भक्ती तुमच्या हातून घडावी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी उद्याची सूचना आहे. उद्या गोड असं कीर्तन काल्याचं विठ्ठल महाराज बरोबर ना जयराम स्वामीजी वडगाव विठ्ठल महाराज त्याविषयी महाराज सांगतील. 1-2 मिनिटं कुणी उठू नका. उद्याच्या सूचना